नमस्कार. NIFT ग्लोबल संगीता अकॅडमी संचालिका संगीता पाटील आपल्या सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाचे मंगलमय शुभेच्छा देते. आज मला लोकशाही स्टुडिओमध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे की तुमचा गणेश उत्सवानिमित्ताने काय संकल्प असणार आहे असा विषय दिला गेलेला आहे. ॲक्च्युली आपण आयुष्यात बरेच असे संकल्प करत असतो आणि मी लोकशाहीला अगोदर तर धन्यवाद देईल की त्यानिमित्ताने आपल्याला पूर्वीचे केलेले संकल्प किंवा पुढे आपण काय संकल्प करणार आहोत याची जाणीव राहावी. तर हा मला असं वाटतं खूप चांगला दिवस आहे. मी जवळजवळ 20 वर्षापासून फॅशन डिझायनिंग आणि इंटेरियर डिझायनिंग या सेक्टरमध्ये काम करते आहे. जळगाव जिल्ह्यातील नॉर्थ महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांना या फील्डमध्ये शिक्षण देते आहे. त्याच विषयाला घेऊन मी आपल्याशी संवाद करणार आहे. ॲक्च्युली ह्या विषयात जेव्हा शिक्षण देते आहे संपूर्ण नॉर्थ महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला काम करत असताना येणारा जो काही आपल्याला अनुभव आहे त्या अनुभवावरूनच मला पुढे संकल्प करावासा वाटतो आहे. मी सातत्याने यंग माइंडसोबत राहते आणि मी 20 वर्षापासून बघते की आपल्या नॉर्थ महाराष्ट्रातल्या यंग माइंड्सला किंवा विद्यार्थ्यांमध्ये भरपूर असं कला म्हणा किंवा वेगवेगळे जे विषय आहेत तसं भरपूर त्यांच्याकडे ज्ञानाचं साम्राज्य मला दिसून येतं. त्याच गोष्टींना मला असं वाटतं की पुढे ॲज व्यावसायिक दृष्टीने असेल किंवा त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून असेल त्यावर काम करायची इच्छा होते. तसंच सोबत आपलं इंडियन आर्ट अँड कल्चर हा जो विषय आहे हा पूर्ण जगात संपूर्ण जगामध्ये याला खूप मोठा ॲक्सेप्टन्स आहे. खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना आवड आहे आणि ह्याच विषयाला घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये कशा पद्धतीने त्यांना पुढे जाऊन करिअर करता येईल किंवा आर्ट अँड कल्चरला कसं डेव्हलप करता येईल आणि पूर्ण जगासमोर कसं आणता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने काम करतो आहोत. त्यासाठी इन्स्टिट्यूटसोबतच एक NGO पण रन करते आहे. NGO जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ज्या महिला आहेत की ज्यांना काम हवं आहे त्यांनाही आम्ही आर्ट अँड कल्चरचे ट्रेनिंग देतो आहोत, स्किल ट्रेनिंग देतो आहोत की जेणेकरून फॅशन डिझायनर्स आणि जे आर्टिसन्स आहे याचं जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन एक वेगळ्या प्रोडक्टमध्ये जावं आणि त्यानिमित्ताने त्यांना स्वतःला एक काम मिळण्यासोबतच एक इंडियन आर्ट अँड कल्चरला पण प्रमोट करणं म्हणा किंवा त्या वेळेने आपली जी संस्कृती आहे आर्ट कल्चरची त्याला जोपासणं अशा सोबत हे कॉम्बिनेशनने काम आमचं सातत्याने सुरू आहे आणि तेच काम पुढेही सातत्याने आम्ही चालू ठेवणार आहोत. सांगायला आनंद होतो आहे की जळगावसारख्या सिटीतनं आतापर्यंत 17 विद्यार्थी न्यूयॉर्कमध्ये हाच आर्ट अँड कल्चरचा विषय घेऊन खादीवर वेगवेगळ्या पद्धतीने आपलं इंडियन आर्ट कल्चर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये आपल्या इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे. तसंच पुढच्या महिन्यात लॅक्मे फॅशन वीकमध्येही स्टुडंट आपले जात आहेत आणि लंडनसाठीही तयारी करत आहेत. हे सगळे जे स्टुडंट्स आहेत इथले जे यंगस्टर्स आहेत त्यांना ज्यावेळेला आम्ही शिक्षण देत असतो किंवा ज्यावेळेला त्यांच्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्या जास्तीत जास्त इंडियन आर्ट अँड कल्चरलाच कसं ते बाहेर परदेशातही डेव्हलप करतील आणि आपल्या आर्टला कसं ते बाहेर प्रमोट करतील या उद्देशाने सातत्याने संस्था काम करते आहे आणि संकल्प हाच आहे की यापुढेही ह्या पद्धतीने ही सातत्याने काम सुरू राहील. आणि इथे बोलवलं त्याबद्दल लोकशाहीचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना पुण्याच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.